अकोला तालुक्यातील रोहना येथे सर्पमित्र चरण शिरसाट यांनी कोब्रा जातीच्या 5 फूट विषारी 2 सापाला दिले जीवनदान। पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर साप, विंचू, सरपटणारे प्राणी निघायला सुरुवात होता। नेमके पावसाळ्याच्या पाण्यामुळे त्यांच्या बिळात पाणी शिरल्यामुळे ते नागरी वस्तीकडे येतात। त्यामुळे असाच एक प्रकार अकोला तालुक्यातील रोहना या गावात दिसून आला। दरम्यान प्रमोद शिरसाट यांची पत्नी भांडे घासण्यासाठी किचनमध्ये गेली असता तिला भला मोठा साप दिसला। या सापाला पाहता क्षणी सर्पमित्र चरण शिरसाट यांना प्रमोद शिरसाट यांनी माहिती दिली। यावेळी सर्पमित्र चरण शिरसाट यांनी घटनास्थळी दाखल होऊन मोठ्या शिताफीने रेस्क्यू ऑपरेशन करून कोब्रा विषारी जातीच्या सापाला जीवदान दिले। तसेच संदीप कावरे यांच्या घरात सुद्धा एक विषारी जातीचा कोब्रा साप निघाला होता व नंतर तो विटांच्या गंजीमध्ये गेला। यावेळी सर्पमित्र चरण शिरसाट यांनी विटाच्या गंजी बाहेर करून त्या सापाला पकडून जीवदान दिले। अशा वेगवेगळ्या 2 सापाला सर्पमित्र चरण शिरसाट यांनी जीवदान दिले व परिसरातील नागरिकांना भीतीच्या वातावरणामधून भयमुक्त केले। अकोल्यात कुठेही साप निघाल्यास त्याला मारू नका। साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे। त्याबाबत साप निघाल्याची माहिती सर्पमित्र चरण शिरसाट यांना द्यावे अशी माहिती सर्पमित्र चरण शिरसाट यांनी 30 जून रोजी रविवारी सायंकाळी 7 वाजता प्रसारमाध्यमाद्वारे नागरिकांना असे आवाहन केले आहे। काकू उघडा, काकू दरवाजा उघड, काकू दरवाजा उघड, उघड दरवाजा, पकडला उघड, उघड राहू दे जाऊ दे, उघडू नका, राहू दे काक काढली बरं, चमदार होय ना। काल राजा सगळे इटाईवर बसले होते ना। काल अति हे होता तर बड्डे होता तर आली इटाईवर बसलो होतो ना बा। एवढा मोठा जनावर काय या कात किती निघाली गजानन तुझ्या ते आता भरणी काय एखादी भाई, भरणी आहे काय एखादी? बापा काच किती निघाली मोठी जाती। अरे भाऊ पाहिला चरण बा एक मिनिट काय रे लेस खतरनाक आहे। अरे काय राजा इतले डेंजर काय